नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इकडे समृद्धीमध्ये आकाशकंदील बनवायला सुरू असतं आणि सगळे खूप आनंदात असतात. तर यश म्हणत असतो अख्ख्या कॉलनीमध्ये आपला कंदील सगळ्यात बेस्ट असेल. अरुंधती अनघाला म्हणते, सगळ्यांना असं एकत्र बघून किती छान वाटतंय ना. आई आप्पांच्या चेहऱ्यावर किती दिवसांनी हसू आहे. अनघा म्हणते, हो ग, खूप दिवसांनी आपलं कुटुंब एकत्र काहीतरी करताना दिसतंय. स्पेशली अभि, तो चक्क आपल्याबरोबर आहे. अरुंधती म्हणते, आई आप्पांना इतका त्रास दिला त्याने, पण तरीही त्यांनी किती सहज त्याला माफ करून टाकलं ना. अनघा म्हणते, मला खरंच वाटलं नव्हतं आजी आप्पा अभिला इतक्या सहज माफ करतील. अरुंधती म्हणते, उद्या जर संजना आणि अनिरुद्ध घरी परत आले ना, तरीही आई तितक्याच सहजतेने अनिरुद्धला माफ करतील. त्यांचं प्रेम आहे अनिरुद्धवर, शेवटी आईची माया. आपण कितीही सांगितलं तरी काही होणार नाही. अनघा म्हणते, हो, पण आप्पा बाबांना नाहीत माफ करणार, कारण बाबांनी खूप मोठी चूक केली आहे. त्यानंतर ती अरुंधतीला सांगते, अभि माझ्याकडे माफी मागायला आलेला. मी त्याला इथे राहण्याची परवानगी दिली आहे, पण माफ नाही करू शकले. त्याने माझ्याकडे एक चान्स मागितला, पण ऑनेस्टली सांगायचं तर माझा त्याच्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. मी त्याला खूप वेळा माफ केलं, नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, पण अभिच्यात काही सुधारणा झालीच नाही. तो परत परत त्याच चुका करत राहिला. त्यामुळे आता त्याच्यावर विश्वास ठेवावा असं मला आतूनच वाटत नाही. तर अरुंधती तिला म्हणते, अनघा, तुझ्या मनाला जे वाटेल ते तू कर, बाकी कशाचाही विचार करू नकोस. तू जो निर्णय घेशील त्या निर्णयात आम्ही तुझ्या बरोबर आहोत. तुला जर मनापासून वाटत असेल तरच त्याला माफ कर. आता परीक्षा देण्याची वेळ त्याची आहे. तेवढ्यात आरोही तेथे येते. तर अरुंधती तिला विचारते, एकटी कुठे गेली होतीस? तर आरोही म्हणते, काम होतं थोडंसं. चालून चालून दमायला झालंय. तर अनघा म्हणते, मग रिक्षाने जायचं ना. आरोही म्हणते, पण एवढ्या अंतरासाठी मिळत नाही ना रिक्षा. अरुंधती आरोहीला म्हणते, तिसरा संपत येईल ना ग आता, चोरोटी भरायला हवी तुझी. आरोही म्हणते, हो, आजी पण तेच म्हणत होत्या. अरुंधती म्हणते, आईंना हौसच आहे या सगळ्याची. तेवढ्यात यशला फोन येतो आणि त्याला समजतं की अनिरुद्ध आणि संजनाला बेल मिळाली आहे. हे ऐकून कांचन सोडली तर बाकी कोणालाही आनंद होत नाही. तर कांचन म्हणते, देवच पावला, आता अनिरुद्ध दिवाळीला घरी असणार म्हणजे त्याच्या आवडीचा फराळ बनवावा लागेल. इकडे देशमाने अनिरुद्ध आणि संजनाला सांगतो, तुम्ही जे भोसलेकडून ॲडव्हान्स पैसे घेतले होते ते त्यांनी लवकरात लवकर परत करायला सांगितलेत, आणि पैसे परत करायला त्यांनी तुम्हाला फक्त 1 महिन्याची मुदत दिली आहे. हे ऐकून अनिरुद्ध आणि संजनाला तर धक्काच बसतो आणि संजना म्हणते, 1 महिन्यात एवढे पैसे कुठून आणणार आहोत आम्ही? देशमाने म्हणतो, तो तुमचा प्रश्न आहे. आणि हो, माझी पण फी लवकरात लवकर मला परत द्या, तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडं थांबायला. संजना म्हणते, ते मिळतील तुम्हाला. तर देशमाने म्हणतो, फुकटचा सल्ला देऊ का? शहाण्या असाल तर त्या भोसलेच्या नादी अजिबात लागू नका. त्याचे सगळे पैसे लवकरात लवकर परत करा आणि मोकळे व्हा. खूप डेंजर माणूस आहे तो. संजना म्हणते, असे आम्ही खूप बघितलेत. आता मी तुम्हाला फुकटचा सल्ला देते. आम्ही काय करायचं काय करायचं नाही ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुमचे पैसे तुम्हाला वेळेवर मिळतील, निघा आता. तर देशमाने जाता जाता म्हणतो, फी तेवढी वेळेत द्या. देशमाने गेल्यानंतर अनिरुद्ध म्हणतो, चला आपणही निघू. तर संजना म्हणते, कुठे? अनिरुद्ध म्हणतो, आपल्या घरी. संजना म्हणते, इतक्यात घरी जायचं नाही. तुला काय वाटतं, आपल्यासाठी तिथे रेड कार्पेट घातलेलं असणार आहे, किंवा कोणी आपल्या स्वागतासाठी सुद्धा उभं नसणार आहे? मग एवढी घाई का आहे तुला घरी जाण्याची? अनिरुद्ध म्हणत असतो, घरी नाही जायचं तर मग कुठे जायचं? मला ना घरी जाऊन फ्रेश होऊन मस्त झोप काढायची आहे. 2 दिवस मला इथे झोप लागलेली नाही आहे. साधी सतरंजी नसते इथे. संजना म्हणते, सिरियसली तुला झोप काढायची आहे? आपण घरी जाताना मस्त धमाका झाला पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. अनिरुद्ध म्हणतो, ए बाई, आता काय करणार आहेस तू? तो देशमाने काय म्हणाला ऐकलंस ना, काहीही गोंधळ घालू नका. तर संजना म्हणते, त्याचं काय ऐकतोस तू? त्याला त्याचंच काम धड येत नाही. तर अनिरुद्ध म्हणत असतो, असं का बोलतीयस तू? मग आपण घरी कधी जायचं? तर संजना म्हणते, मी सांगेल तेव्हा. अरे, त्या अरुंधतीमुळे 2 दिवस तुरुंगात काढलेत आपण, त्याची भरपाई तिच्याकडून करून घ्यायला नको? आणि ते दोघे तेथून निघतात. इकडे घरी समृद्धीमध्ये फराळाची तयारी चालू असते. अरुंधती कांचनला म्हणते, नाही नाही म्हणता म्हणता दिवाळीचे सगळे पदार्थ होत आले की? तर कांचन म्हणते, हो, करायलाच पाहिजेत. आता किती दिवस राहिलेत सांग मला? आलीच की दिवाळी. तर अरुंधती म्हणते, बघा नाही, बोलता बोलता दिवाळी आली, वर्ष संपत आलं. कांचन म्हणते, हो ना, बघता बघता आरोहीचं डोहाळ जेवण करण्याची वेळ येईल. आणि कांचन म्हणते, पुढच्या दिवाळीला घरात नवीन सदस्य असेल आणि सगळे खूप आनंदात असतात. तर अनघा म्हणते, आणि जानकीला सुद्धा भावंडाची गरज होती, एकटी पडली होती बिचारी. तर कांचन म्हणते, अगं मग तू दुसरा चान्स घ्यायचा ना, आरोहीची कशाला वाट बघायची? तर अनघा म्हणते, नाही नाही, जानकी एकटीच बरी आहे, एकीला सांभाळताना नाकी 9 येत आहेत.
दुसरं बाळ नकोच आता. तर अरुंधती म्हणते त्यावेळेला आम्ही 3-3 जणांचं कसं केलं काय माहीत. आता आठवलं तरी धडकी भरते. पण आई होत्या त्यावेळी माझ्याबरोबर म्हणून मी हे करू शकले. कांचन म्हणते अगं तेव्हा मी धडधाकट होते. आता काही करायचं म्हणलं तरी जमत नाही. साधं उभं राहायचं म्हणलं तरी आधार घ्यावा लागतो. मी काय कोणाला आधार देणार आहे. तर अनघा म्हणते आजी तुम्ही किती करता, जानकीकडे सुद्धा लक्ष असतं तुमचं. एकत्र कुटुंब असल्याचे हेच तर फायदे आहेत. मी नसले तरी तुम्ही आरोही जानकीकडे लक्ष देतात. त्यामुळे मी बाहेर गेले तरी मला जानकीची काळजी वाटत नाही. आरोही म्हणते हो ना आजी, तुम्ही आत्ता या परिस्थितीत सुद्धा माझी किती काळजी घेताय. आणि आम्ही जर आता स्वतंत्र राहिलो असतो तर सगळं स्वतःची स्वतः करावं लागलं असतं. तर कांचन म्हणते हो पण हे हल्लीच्या मुलींना कुठे कळतं. त्यांना फक्त राजाराणीचा संसार हवा असतो. शेवटी काय एकत्र कुटुंब पद्धती संपत चालली आहे. घरातल्या मोठ्यांची अडचण वाटत चालली आहे लोकांना. आपल्या घरात तरी वेगळं काय घडलंय. अरुंधती म्हणते आई आपल्याकडे तसं नाहीये बरं का. तुम्ही तुमच्या दोन्ही नातसुनांकडे बघा. त्यांना तुम्ही आप्पा हवे आहात. एकत्र कुटुंब पद्धती हवी आहे त्यांना. आणि खरं सांगू का तुम्ही इथे ठामपणे उभे आहात म्हणून हे घर सुरळीत चालू आहे. आम्हाला तुम्ही कायम बरोबर हवे आहात. आरोही म्हणते तुमच्याशिवाय या घराला घरपण नाही हो आजी. आरोही म्हणते आजी आणखी किती लाडू वळायचे राहिलेत, मी तुम्हाला मदत करते, तुम्ही दमाल. तर कांचन म्हणते असू दे ग, अनिरुद्धला आवडतात ना लाडू. आणि ती बोलत बोलतच सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहते आणि गप्प बसते. आणि लगेच थोड्या वेळात म्हणते आता अनिरुद्धला जामीन मिळाला आहे ना, म्हणजे तो घरीच येणार ना. मला माहिती आहे तो खूप चुकीचा वागलाय, पण त्याला त्याची शिक्षा मिळाली आहे की. मी काय म्हणते आपण अभिला एक संधी दिली आहे ना, तशी अनिरुद्धला नाही का देऊ शकत. तर अरुंधती म्हणते तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा तुम्ही आई. आम्ही कोणी तुमच्यामध्ये आणि अनिरुद्धमध्ये येणार नाही. इकडे अनिरुद्ध आणि संजना एका ठिकाणी थांबलेले असतात. तर अनिरुद्ध म्हणत असतो संजना काय चालू आहे तुझ्या डोक्यात, आपण घरी का जात नाही आहोत. इथे हॉटेलच्या बाहेर का थांबलोय. चल घरी, सगळे वाट बघत असतील आपली. तर संजना म्हणते तुला अजूनही असं वाटतं का की घरी सगळे आपली वाट बघत असतील. अरे आपण घरी असलो काय किंवा जेलमध्ये असलो काय कोणाला काहीही फरक पडत नाही. इनफॅक्ट आपल्याला बेल मिळाली आहे हे ऐकल्यानंतर अरुंधतीचा चेहरा पडला असेल. अनिरुद्ध म्हणतो पण घरी जाण्यावाचून आपल्याकडे ऑप्शन आहे का. घरी नाही जायचं तर कुठे जायचं. अजूनही माझा त्या घरावर हक्क आहे. वारसा हक्क मला मिळालेला आहे, तो दुसऱ्यांसाठी सोडून द्यायचा का. तर संजना म्हणते हक्क सोडण्याचा संबंधच नाहीये. पुन्हा आपण घरात प्रवेश करणार आहोत, एक छानसं मुहूर्त बघायला हवं. आपण दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रवेश करू. अनिरुद्ध म्हणतो तोपर्यंत काय रस्त्यावर राहायचं का. संजना म्हणते अरे रस्त्यावर कशाला, माझी मैत्रीण आहे ना, तिचा फ्लॅट आहे इथे. म्हणजे सध्या ती अमेरिकेला आहे पण मी बोलली आहे तिच्याशी, 1-2 दिवस आपण इथे निवांत राहू शकतो. अनिरुद्ध म्हणतो 2-4 दिवसाने काय फरक पडतोय. तुझ्या डोक्यात नेमकं काय चालू आहे ते सांगशील का प्लीज. संजना म्हणते मी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी तुला ते कळणार नाही. सो मी जसं सांगतीये तसं कर. अरुंधतीने माझा जो अपमान केलाय ना तो मी कधीच विसरू शकणार नाही. तिच्यामुळे आपल्याला जेलमध्ये राहावं लागले. जितका त्रास मला झालाय ना त्यापेक्षा जास्त त्रास त्या अरुंधतीला भोगावा लागणार आहे. मी सोडणार नाही तिला. आणि ती अनिरुद्धला म्हणते तुला तिचा राग येत नाहीये का. तर अनिरुद्ध म्हणतो खूप आलाय, पण बदला वगैरे हा नंतरचा विचार झाला. आधी सर्वायू कसं करायचं तेच कळत नाहीये मला. खिशात पैसे नाहीयेत ते आधी सॉर्ट आऊट करायचंय. एनिवेज मी एका फर्ममध्ये जाऊन येतो. माझा मित्र US वरनं आलाय. जॉबचं काही होतंय का बघतो. आणि संजना तुला पण काही जॉब मिळते का ते बघ. आपल्याला घरी बसून चालणार नाही. संजना म्हणते ऑफकोर्स अनिरुद्ध, मी घरात बसणारच नाहीये, मी काहीतरी करणारच आहे. तेवढ्यात भोसलेचे 2 माणसं येऊन अनिरुद्धला मारत असतात आणि त्याला म्हणतात भोसलेचे पैसे परत कर. आत्ता सोडतोय, परत सोडणार नाही. ते माणसं गेल्यानंतर संजना अनिरुद्धला विचारते तू ओके आहेस ना. तर अनिरुद्ध म्हणतो तुला दिसत नाहीये का किती लागलंय ते. इकडे समृद्धीमध्ये दिवाळीची साफसफाई सुरू असते. त्यावेळी कांचन आप्पांना म्हणते तुम्हाला नसती कामं करायला कोण सांगितले. तर आप्पा म्हणतात अगं कांचन सगळं तुलाच बघावं लागतं. तुला मदत म्हणून मी यशला हाताशी धरून साफसफाई करायला सुरुवात केली. तर यश म्हणतो हाताशी धरून, चांगलंच धरलंय, सगळी कामं मीच करतोय. आप्पा फक्त तोंडाला रुमाल बांधून फिरतायत आणि मला इन्स्ट्रक्शन्स देत आहेत, हे असं कर, हे तसं कर. तर आप्पा म्हणतात कांचनला काम कसं लागतं ते मला माहिती आहे. तर यश म्हणतो हो माहिती आहे मला, माझी आजी आहे ती. आणि तुम्ही काही करत नाही, फक्त बडबड करताय. सकाळपासून यांनी हातात झाडूसुद्धा घेतला नाही. तर आप्पा म्हणतात कसला आहेस रे तू, सकाळपासून सगळी कामं मीच तर करतोय. तेवढ्यात अनघा त्यांच्यासाठी चकली घेऊन येते. तर आप्पा खाऊन झाल्यानंतर म्हणतात खमंग झालीये चकली. त्यानंतर कांचन टेस्ट करत असते. तेवढ्यात अरुंधती त्यांच्यासाठी लाडू घेऊन येते. आप्पा लाडू खाणार तेवढ्यात कांचन त्यांना म्हणते
चांगलं झालं म्हणून सगळं खात सुटायचं नाही, तुम्हाला नंतर पोटाला त्रास होतो. तर आप्पा म्हणतात दिवाळी वर्षातून एकदा येते, तेव्हाही काय पथ्य पाळत बसायची का सारखी? आणि आप्पा बाजूला जाऊन ते खात बसतात. तेवढ्यात अभि तेथे येतो तर कांचन त्याला विचारते, संजना आणि अनिरुद्ध बाहेर आलेत का रे? त्यांना जामीन मिळालाय ना? तर अभि म्हणतो हो मिळालाय. तर कांचन म्हणते अरे मग ते अजून घरी कसे नाही आले? अनिरुद्धच्या आवडीचे लाडू केलेत मी. आप्पा म्हणतात कांचन त्याने आपल्याला एवढं फसवलं तरीही तुला त्यांचाच पुळका आहे का गं? तुला खरंच वाटतं त्या दोघांनी या घरी यावं म्हणून? तर कांचन म्हणते इथे नाही येणार तर ते कुठे जाणार? सण आहे, सणावारात ते दोघे बाहेर भटकत राहणार का? आणि ते आपल्याला तरी बरं वाटणार आहे का? तर आप्पा म्हणतात मला त्याचं काहीही वाटणार नाही. उलट मला ते दोघं दिवाळीला या घरामध्ये नको आहेत. यावर्षी मला दिवाळी आनंदामध्ये साजरी करायची आहे, आपल्या माणसांबरोबर. तर कांचन म्हणते म्हणजे अनिरुद्ध आपला नाहीये का? तर आप्पा म्हणतात हे त्यालाच विचार ना एकदा. आणि आता तुझं फार झालंय. मी तुला आत्ताच सांगून ठेवतो, या घरात पुन्हा त्याचं नाव काढलेलं मला चालणार नाही. कांचन म्हणते म्हणजे तुम्ही त्याला घरात घेणार नाही आहात का? आप्पा म्हणतात तसं करता आलं असतं तर मला आनंदच झाला असता गं. पण माझ्या दुर्दैवानं त्याचा या घरावर वारसा हक्क आहे. त्यामुळे मी त्याला घरातून काढू शकत नाही किंवा त्याच्या वाट्याचे पैसे सुद्धा त्याला देऊ शकत नाही, कारण माझी तेवढी ऐपतच नाही. माझी किती जरी इच्छा असली तरी मी त्याला या घरातून काढू शकत नाही. पण कांचन जोपर्यंत तो या घरात नाही तोपर्यंत तरी मला सुखाने जगू दे. मी तुला पुन्हा सांगतो, पुन्हा त्याचं या घरात नाव काढायचं नाही. विनंती करतो हवं तर मी तुला. हे ऐकून कांचनला मात्र खूप वाईट वाटत असतं. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे समृद्धीमध्ये मस्त दिवाळी साजरी करत असतात. सगळे खूप खुश असतात. तर कांचन म्हणते अरुंधती फक्त तुझ्यामुळे आजचा हा दिवस बघायला मिळतोय बघ. तर अरुंधती म्हणते आई आप्पा हे घर तुमचं आहे, तुम्हाला या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.